भारताच्या लोह महिला इंदिरा प्रियदर्शनी गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. एक नाव जे इतिहासात आजही लोह इच्छाशक्ती, धैर्य आणि नेतृत्वासाठी घेतले जाते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी इलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्य लढ्याचे महान नेते आणि आई कमला नेहरू या सुद्धा देशभक्तीने ओतप्रोत होत्या. अशा वातावरणात वाढल्यामुळे इंदिराजींना बालपणापासूनच राष्ट्रीय भक्तीचे संस्कार मिळाले. बालपणातच त्यांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. आईचे निधन झाले तेव्हा त्या फक्त 18 वर्षाच्या होत्या. वडील कायम देशाच्या कामात व्यस्त असल्यामुळे एकटेपण त्यांना जाणवत असे, पण हाच एकटेपणा त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करून गेला. त्या लहानपणी वानर सेना नावाचा मुलांचा गट तयार करून स्वातंत्र्य आंदोलनात छोट्या छोट्या भूमिका पार पाडत असत. शिक्षणासाठी त्यांनी शांतिनिकेतन, स्वित्झर्लंड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ गाठले. तिथेच त्यांची बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास अधिक फुलला. 1942 मध्ये इंदिराजींनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. थोड्याच काळात त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यात सक्रिय झाल्या. वडील पंडित नेहरू यांचे निधन झाल्यानंतर 1966 मध्ये जेव्हा इंदिराजी पंतप्रधान झाल्या तेव्हा अनेकांना वाटले की त्या फक्त नावापुरत्या नेत्या ठरतील, पण काही वर्षातच त्यांनी आपल्या कार्याने सिद्ध केले की त्या खऱ्या अर्थाने लोह महिला आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी धाडसी निर्णय घेण्याची सुरुवात केली. 1969 मध्ये त्यांनी 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. या निर्णयामुळे शेतकरी, लघुउद्योग व गरीब वर्गाला कर्जाची दारे खुली झाली. गरिबी हटाओ या त्यांचा घोष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यांनी प्रिव्ही पर्स संपवून राजघराण्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा थांबवल्या आणि समानतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. 1971 चे भारत-पाक युद्ध हा त्यांच्या आयुष्यातील आणि भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यावेळी देश आर्थिकदृष्ट्या फार मजबूत नव्हता, पण तरीही इंदिराजींनी ठामपणे निर्णय घेतला. भारतीय सैन्यानं विजय मिळवला आणि पाकिस्तानाचे 2 तुकडे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. या युद्धाने भारताचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आणि जगभरात इंदिरा गांधी यांची ओळख लोह महिला म्हणून झाली. तथापि त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वादही कमी नव्हते. 1975 मध्ये त्यांनी आणीबाणी जाहीर केली. प्रसारमाध्यमावर नियंत्रण, विरोधी नेत्यांची अटक आणि नागरी स्वातंत्र्यावर बंधनामुळे त्यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. अनेकांना वाटले की हा निर्णय लोकशाही विरुद्ध होता, पण इंदिराजींचे मत होते की देशाला स्थिरता आणि शिस्तीची गरज आहे. या काळाने त्यांच्या प्रतिमेवर डाग आणला, तरीही त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले नाही. देशाच्या परराष्ट्र धोरणातही त्यांनी ठसा उमटवला. त्यांनी गुटनिरपेक्ष चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, सोव्हिएत संघाशी मजबूत संबंध प्रस्थापित केले, तर अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या दडपशाहीला कठोर उत्तर दिले. त्यांचा आवाज संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बुलंदपणे ऐकू येईल. इंदिरा गांधी या महिलांसाठी मोठ्या प्रेरणास्थान ठरल्या.
त्या काळी राजकारणात महिलांचा सहभाग कमी होता, तरीही त्यांनी देशाची बागडोर इतक्या धैर्यानं हाताळली की प्रत्येक महिलेला त्यांच्यात स्वतःचे सामर्थ्य दिसू लागले. त्यांच्या नेतृत्वामुळे स्त्रियांना राजकारणात आणि समाजात पुढे जाण्याचा मार्ग खुला झाला. 31 ऑक्टोबर 1984 हा दिवस भारतासाठी काळा दिवस ठरला. स्वतःच्या अंगरक्षकांनीच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांचा मृत्यू देशभरात शोकाचा डोंगर घेऊन आला. लाखो लोक रस्त्यावर उतरले, डोळ्यात अश्रू घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत त्यांना अंतिम निरोप दिला. इंदिरा गांधीचा जीवन प्रवास हा धैर्य, निर्धार आणि देशसेवेचा अद्भुत वारसा आहे. त्यांनी दाखवून दिले की संकट कितीही मोठे असो, योग्य निर्णय आणि अटळ इच्छाशक्तीने त्यावर मात करता येते. आज त्यांचे नाव घेतले जाते तेव्हा लोकांना एक बलशाली, कठोर पण देशप्रेमानं भरलेली नेत्री आठवते. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.